आणि पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना चांगलंच उधाण आलंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। फडणवीस कमिशनखोर असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे, तर भाजपने शेकडो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। या आरोपांना नितेश राणेंनी त्यांच्या स्टाईलने प्रत्युत्तर दिलं। प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून महाराष्ट्राची संस्कृती संस्कार हा या निमित्तानं पूर्णपणे फडणवीसांच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे। राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती ही नावं घेतात तोंडी लावायला, पण राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार आणि व्यभिचार आणि अनाचार केलेला आहे तेवढा कोणी केला नसेल। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले त्या लोकांनी। हेच पैसे निवडणुकीत राजकारणात वापरलेले आहेत। फडणवीस जे सांगतात की आम्ही राजकारण करतो, तर ठीक आहे, आम्हाला राजकारण ते म्हणतात। म्हणजे परवा बदलापूरच्या घटनेत झाले त्यालाही तेच राजकारण म्हणतात। मग तुम्ही कमिशन खोर जनतेचे पैसे दिवसाढवळ्या तिजोरीतून लुटतात आहे, महाराजांचा अपमान करतात आहेत, याला कुठलं राजकारण म्हणायचं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। आपल्या सोयीने निवडणुका लावतात, ते वन नेशन वन इलेक्शनची भूमिका मांडण्याचा अधिकार काय त्यांना? आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीला राजकारण भाजप करते आहे। महाराजाचा अपमान महाराष्ट्रातली जनता कधी सहन करणार नाही आणि त्यांना या लोकांना आता घरी बसवल्याशिवाय लोक शांत बसणार नाही। हा भांडूपचा श्री 420 आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होता। स्वतःच्या कुटुंबाचं नाव खिचडी घोटाळ्यामध्ये बरवटलेलं आहे। त्या स्वतःचा मालक भाषणामध्ये पोलिसांबद्दल काय बोललेला हे जरा भाषण तपासून बघ। तुझ्या मालकाचा भाचा हा आमच्या घराच्या बाहेर येऊन पोलिसांच्या अंगावर कसा गेलेला त्याचे व्हिडिओ तुला पाठवतो। तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या खाली किती आग लागली आहे ती पहिले विझव आणि मग आमच्या फडणवीस साहेबांवर आरोप कर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।